जीडीपी आणि जीएनपी, जीडीपी पेक्षा जीएनपी ची व्हॅल्यू मूल्य हे नेहमी जास्त असतं कमी असतं? आता हे काल बघितलेलं आहे, कालचं लेक्चर ज्यांनी बघितलं त्याला कळत असेल. ह्याचं कन्क्लुजन निघतं का? निघत नाही. कधी जीडीपी ही जास्त असू शकतो, कधी जीएनपी पण जास्त असतो. त्यामुळे वाक्य जर असं आलं की जीडीपी हा नेहमी जीएनपी पेक्षा जास्त असतो, स्टेटमेंट चुकीचं. किंवा उलट जरी असलं जीएनपी हा जीडीपी पेक्षा नेहमी जास्त असतो, ते सुद्धा वाक्य चुकीचं. का? कारण इथं काय ठरतं, देशानुसार या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतील. कशावरून ही व्हॅल्यू कमी किंवा जास्त होईल? आयात आणि निर्यातीवरून. काल कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण याच्याबद्दल. म्हणून इथं जर हे वाक्य लागूच करायचं असेल तर विकसित आणि अविकसित देशाबाबत काहीतरी कन्क्लुजन काढू शकतो आपण. त्यातही ते फिक्स तसं असतं असं नाही. जनरली साधारणपणे विकसित देशाबाबत जर विचार केला तर जीएनपी ची व्हॅल्यू जास्त असते का जीडीपीची? तिथं मात्र जीएनपी ची. का? त्या देशाची निर्यात जास्त असते. आणि अविकसित देशाचं लागू करायचं झालं तर म्हणजे जीडीपी मोठा का जीएनपी? जीडीपी. क्लिअर? पुढचं वाक्य लिहा. हे आपण काल ऑलरेडी लिहून पण घेतल्या. जीडीपी आणि जीएनपीचं छोटा मोठा काय असेल ते. आता आपण पुढे चाललोय. मी आता ह्या दोघांची तुलना करतोय. जीडीपी पेक्षा एनडीपी जीडीपी पेक्षा एनडीपी हा नेहमीच टिंब रिकामी जागा असतो. रिकामी जागा भरा. लिहा तुम्ही, लिहा तुम्ही ठरवा. काय कमी लहान छोटा स्मॉल काय लिहायचं ते लिहा. चला ऑनलाईन उत्तर द्या. काय लिहिले वाक्य? जीडीपी पेक्षा एनडीपी हा नेहमीच कमी असतो, छोटा असतो. दुसरं वाक्य लिहा. एनडीपी हा एनडीपी हा जीडीपी पेक्षा नेहमीच परत रिकामी जागा असतो. अगोदरच्या वाक्यात जीडीपी हा एनडीपी पेक्षा आणि दुसऱ्या वाक्यात मी काय केलं, एनडीपी हा जीडीपी पेक्षा नेहमीच लहान असतो. दोन्ही मध्ये पण चला ऑनलाईन. आणि मग जर वाक्य फिरून जर विचारलं तर उत्तर देता आलं का? हा. मी पहिल्या वाक्यात काय सांगितलं, जीडीपी हा एनडीपी पेक्षा नेहमीच. हा इथं लिहून घ्या, जीडीपी पेक्षा एनडीपी हा नेहमीच. ते मान्य आहे का? दुसरं वाक्य काय? एनडीपी हा नेहमीच. दोन्ही विधान बरोबर आहेत. हे आयोगाची विधान आहेत, माझे नाहीत. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. तुम्हाला वाटत असेल ना सर तुम्ही फार कन्फ्युज करता, मग हे आयोग काय करतं मग तुम्हाला? फक्त तिथं आयोगाने जीडीपी एनडीपी विचारलं नाही, तिथं काय विचारलंय? जीएनपी आणि एनएनपी विचारलंय. म्हणजे आता तुम्हाला जे आयोगाने विचारलंय तेच करण्यापेक्षा ते तर करायचंच आहे, त्याच्यासोबत आता पुढे आयोगाने काय मांडून ठेवले तुम्हाला? आता जीडीपी आणि एनडीपीची तुलना करून ठेवली. त्याला तुम्ही तयार आहात का? घ्या पुढचे वाक्य. जीएनपी पेक्षा एनएनपी हा नेहमीच रिकामी जागा असतो.
हा बर, आणि व्हाईस वर्सा उलट. मग इथं NNP हा GNP पेक्षा, लिहा, NNP हा GNP पेक्षा नेहमीच रिकामी जागा असतो. काय असतो? कमी असतो. तिथं आता काय कशापेक्षा कमी, काय कशापेक्षा जास्त, आयोग असं स्ट्रेट फॉरवर्ड सरळ विचारणार आहे का तुम्हाला? 100% ट्विस्ट करणार. आणि तुम्हाला कन्फ्यूज होईल असंच काहीतरी तिथं असणार. तुम्हाला आता तिथं अर्थ काढून घ्यायचा आहे की ह्या वाक्याला काय म्हणायचं नेमकं. GNP पेक्षा NDP हा नेहमी काय असतो? कमी असतो. ह्याचं कन्क्लुजन काय आहे? GDP इज ग्रेटर दॅन, मान्य आहे का? NDP, आता स्टार्टिंग पॉइंट NDP ने केले तिथं, हा GDP पेक्षा नेहमी कमी असतो, म्हणजे NDP इज लेस दॅन. दोन्हीचा अर्थ सारखा झाला का? घ्या लिहून. बर, अजून एक डेमो देऊ का? म्हणून मी POQ ला सोडत नाही. तुम्हाला वाटत असेल ना सर हा खरंच आयोग पॅटर्न विचारतंय का, तुम्हाला FRBM बद्दलचा एक प्रश्न आहे, ह्याला जस्टिफाय देतो मी, म्हणजे असं का तुम्हाला ह्या गोष्टीला मी तयार करतोय. ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय तुम्ही मला सांगा. हा ऍक्ट आहे FRBM ऍक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. ह्याच्यामध्ये दोन तुटीचा संबंध दिलेला आहे. एक म्हणजे राजकोषीय तूट, फिस्कल डिफिसिट, दुसरं म्हणजे महसुली तूट, रेव्हेन्यू डिफिसिट. दोन तुटी आहेत, महसुली तूट आणि राजकोषीय तूट. महसुली तूट किती टक्क्यापर्यंत कमी करायची? 0, 3. बर, आणि हे हा महसुली तूट किती करायची? आता आपला इथंच कन्फ्युजन आहे, हा आपला प्रॉब्लेम आहे की आपल्याला अजून हे 0 का 3 का काय आकडा हे माहित नाही. अजून आयोगाचा प्रश्न तर लांबच राहिला. राजकोषीय तूट 3 आणि महसुली तूट 0. अभ्यास असून पण कन्फ्युजन. ऑनलाईन आहे का कोणी? उत्तर देऊ शकते का? 3 आणि हे म्हणजे हे बरोबर लिहिलंय ना? ठीक आहे. आता आपला इथंच प्रश्न अडकला, पहिला प्रॉब्लेम इथंच झाला, गेले 1 वर्ष. आणि मग आता दुसऱ्या वर्षी काय असतं? नाही सर मी लगेच सांगतो, हे 3% आणि हे 0%. पण आता आयोग शिफ्ट झाला. आता आयोगाचं वाक्य बघा, ऐकून घ्या. तुम्ही ज्याच्या मागे लागलात ते कसं बदलत जातं आणि तुम्ही जर नाही बदललात तर कसं मागे पडता. तुम्ही ह्या 3%ला धरून बसलात तर आता आयोग काय करतं, जनरली समजा माझी राजकोषीय तूट 8% सरकारची 8%, तर FRBM ऍक्ट काय सांगतो, तुम्ही कितीपर्यंत आणा? 3%पर्यंत आणा. पण आता ऑप्शन बघा आयोगाचे. FRBM ऍक्ट अंतर्गत खालील विधाने विचारात घ्या. मग खालील पहिला पर्याय, राजकोषीय तूट म्हणजे FRBMचं उद्दिष्ट विचारले तुम्हाला, हे ऑब्जेक्टिव्ह आहे ना. तर राजकोषीय तूट ही कमी करणे किंवा नियंत्रित करणे, पहिला पर्याय. किंवा सर नाही नाही 3% दिलं नाही, चूक, असं तुम्हाला वाटतं. दुसरं वाक्य, महसुली तूट ही समूळ नष्ट करणे. पुन्हा सर तिथे 0% नाही कुठं. पण आता शब्दांचा अर्थ कळायला का? पहिली तूट इथं 3% असा कुठेही पर्यायामध्ये नाहीये, पण ती नियंत्रित करणे, कमी करणे. मग बरोबर आहे ना, ती किती नियंत्रित करायची? 3%च्या आसपास तुम्ही ठेवा, असं FRBMचं उद्दिष्ट तेव्हा इनिशियल स्टेजला होतं. म्हणजे त्याला कमी करणे, नियंत्रित करणेच म्हणायचं ना. मग हे तुम्हाला तिथं जमलं पाहिजे. पण नाही सर मला एकच माहिती 3%, नाही दिलं 3%. आता मग तू तर म्हणशील एकही बरोबर नाही वरचं. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा, महसुली तूट म्हणले की आपल्याला सवय लागते, सर शून्य कुठे? शून्य नाही, शून्य. अरे समूळ नष्ट करणे, पूर्णतः कमी करणे, ह्याचा अर्थ किती करणे? 0 करणे, असं तिथं तुम्हाला कळायला पाहिजे. एक तर आपल्याला आकडेपाठ नसतात, आकडेपाठ झाले तर पुन्हा असं काहीतरी विचारलं जातं, हे माहित नसतं. ऑनलाईन आणि ऑफलाईन सांगायचा उद्देश कळाला का? ह्याला तुम्ही तयार राहा, आणि तेच आपण इथं या पद्धतीत करून घेतोय. ज्याला वाटतं ना सर फार टफ आहे, अवघड आहे किंवा जड चाललंय, ऑब्व्हियसली जड जाणार.
कारण आयोग अशा लेवलला बदलतोय. ह्या वाक्याला असे पर्याय असू शकतात का? समूळ नष्ट करणे म्हणजेच काय करणे? झिरो करणे. ऑनलाईन पॅटर्न लक्षात येतोय का आयोगाचा? आणि आयोगाला कुठेही बाजूला ठेवून नॉलेज घ्यायचं नाही. म्हणजे मी इथं राष्ट्रीय उत्पन्नात तज्ञ आहे, एकदम भारी सांगतो तुम्हाला काय करायचं. पण प्रश्न कसा येतो ह्या गोष्टीवरूनच आपण प्रत्येक गोष्ट इथं मॅच करायची. आणि हा रिसेंट पॅटर्न आहे, हा वाला आत्ताचा. आता इथं हे कॅल्क्युलेशन मांडायचं म्हणलं तर जीएनपी इज ऑलवेज ग्रेटर दॅन एनएनपी, बरोबर आहे का? हेच उलट मांडायचं म्हणलं तर मी एनएनपी सुरुवातीला घेतलं, याचा अर्थ इज लेस दॅन झालं. म्हणजेच साधं गणित असं आहे आता की आयोग असं करायला लागलंय 2 + 3 किती रे? 3 + 2 किती? आता कळालं मला काय म्हणायचं ते. बस हा पॅटर्न लिहून घ्या आणि लक्षात ठेवा असंच चाललंय आयोगाचं पर्यायामध्ये देताना. मग आपल्याला काय करायचंय की ते अर्थ काढून घ्यायचं, समजून घ्यायचं. पण आपण काय ठेवलंय 2 + 3 म्हणजेच 5, कोणी सांगितलं? आणि 3 + 2 म्हणजे काय? हा, मग ते पण 5 न, मग ते विचारलं तर सांगता आलं पाहिजे. आता हे झालं काय छोटा काय मोठा, जीएनपी काय एनएनपी. बरं, नेहमीच ह्या शब्दाला काय जस्टिफाय कराल तुम्ही? आपण म्हणतो ना की जीडीपी पेक्षा एनडीपी हा छोटा असतो, लहान असतो. मग नेहमी हा शब्द नसेल तर कधी असंही उलट होऊ शकतं का? होऊ शकतं. मग तिथं नेहमी हा शब्द का टाकला? हा, त्याचं काय कारण आहे बघा. जर मी इकडं जीडीपी मोजतोय, ह्याचा अर्थ मी काय करतोय? देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा काउंट करतोय. मग मला जर वस्तू व सेवा निर्माण करायची असेल तर मशिनरी वापरावं लागेल, त्याला आपण कॅपिटल गुड्स म्हणतो. त्याशिवाय तुम्ही वस्तू कशा तयार करणार? आणि जर मी वस्तू तयार करत असेल तर ती मशीन वापरत असेल तर डेफिनेटली त्या मशीनची काय होणार? झीज होणार. भलेही ती 30 रुपयाच्या ऐवजी 25 रुपयाची होईल, 20 रुपयाची होईल. आपण जे उदाहरणात घेतलं ते समजा जीडीपी 100 रुपये आला आणि मला आता एनडीपी काढायचा आहे, तर डेफिनेटली एनडीपीची व्हॅल्यू ही काय असणार? जीडीपी पेक्षा कमीच असणार का? कारण इथं मी एनडीपी म्हणजे जीडीपी मायनस घसारा. भले ही वस्तूची झीज कमी झाली असेल, जास्त झाली असेल, पण डेफिनेटली होणार. म्हणल्यानंतर जीडीपी जर 100 असेल, भले 1च रुपयाचा आपण घसारा विचारतो, किती? 1च रुपये. तर उत्तर काय आलं? हे काय मिळालं आपल्याला? म्हणजेच जीडीपी किती आहे आणि एनडीपी कोण मोठा झाला? जीडीपी कशापेक्षा? एनडीपी पेक्षा. म्हणल्यानंतर आता तिथं शब्द नेहमीच येतोच, कारण ती गोष्ट त्याच्याशिवाय होऊ शकत नाहीये. पण हेच जर तुम्ही जीडीपी आणि जीएनपी बद्दल लागू केलं तर आता तिथं नेहमीच शब्द नाही वर्कआउट होणार. कारण कधी जीडीपी मोठा असू शकतो, कधी जीएनपी मोठा असू शकतो आणि उलट व्हाईस वर्सा. फिक्स काय आहे? जीडीपी आणि एनडीपीचं रिलेशन फिक्स काय आहे? जीएनपी आणि एनएनपीचं रिलेशन. याच्यात फिक्स सांगू शकतो आपण कुठली व्हॅल्यू कमी आणि कुठली जास्त आहे. चलो, सो दिस इज ऑल अबाउट वन मोर अँगल, जीडीपी, जीएनपी, एनडीपी आणि एनएनपीचा. सो सगळ्या बाजूनं पूर्ण एक्झाम ओरिएंटेड डिमांड ऑफ द एक्झाम विचारात घेऊन पीवायक्यू कसे आहेत काय, आणि त्याच्या व्यतिरिक्त एक पोल पुढे जाऊन म्हणजे आयोगाने फक्त एक बाजू विचारली म्हणजे तेवढीच केली का आपण? त्याला लगेच पॅरलल, कारण पुढे ते येऊ शकतं. चला पटकन आढावा घ्या. चला सांगा, बघा काय बघितलंय आज, काल आणि आज मध्ये जीडीपी जीएनपी कुठपर्यंत लक्षात आली? काय डाऊट आहे का विचारा. चला. ऑनलाईन चला, काय समानार्थी शब्द वगैरे नाही, त्याच्या भानगडीत पडू नका. कन्सेप्ट नीट समजून घ्या, लक्षात घ्या. इकडं आता तुमचा एक डाऊट क्लिअर करतो. बरं झालं त्यांनी विचारलंय. समानार्थी शब्द किंवा वेगवेगळे वाक्य ह्याच्या मागे पळणार का तुम्ही? ह्याला काही मर्यादा आहे का? आज आयोगाने हे विचारलंय, उद्या ते विचारणार. एका मराठीमध्ये एका शब्दाला तुम्हाला 5-5, 8-8, 10-10 शब्द दाखवू का मी? मग तुम्ही ते करत बसणार का? नको. तुम्ही काय केलं पाहिजे?
कन्सेप्ट क्लिअर करा. तिथं आयोगाने नवीनच प्रयोग केलेला असणार आहे. शेवटी ती परीक्षा आहे रे, तुम्ही 100% कसं मॅच करू शकणार? त्याला तर परीक्षा म्हणायची, त्यात एमपीएससी. हे मान्य करा ना. पण नाही, आपल्याला काय सवय लागली, नाही सर हे 15 पैकी 15 मार्क आलेच पाहिजे, त्यासाठी मग मी हे सगळं पुस्तक ऍज इट इज पाठ करतो. तू कन्सेप्ट समजून घे, तुला 15 पैकी 15 येऊ शकतात. पण आपण एका कुठल्या तरी सोर्सला, आता आयोगाने कधी कधी एखादा सोर्स वापरलेला असतो आणि आपल्याला कळतं की अरे ऍज इट इज प्रश्न आला, पण त्याच्या मागे लागण्यापेक्षा आता आयोग पुढच्या वर्षी तो सोर्स वापरेल का? मग मग तू दुसरीकडे पळणार, ते तिसरीकडे पळणार. सो ही प्रोसेस आहे, ही एक्झाम आहे. त्यामुळे कुठलं पुस्तक, कुठली वाक्यरचना, शब्दरचना याच्या मागे पळायचं का? कशाच्या मागे पळायचं? कन्सेप्टच्या मागे. तुम्हाला जीडीपी, जीएनपी एकदा नीट समजून घ्या, मग आयोगाने काय ट्विस्ट करायचंय, वाक्यरचना बदलायची बदलू द्या. जसं की आता इथं मी तुम्हाला ह्याचे सांगितलं, एफआरबीएमचा आता हा ते शून्य वगैरे, त्याचा अजूनही काहीतरी वेगळा अर्थ निघाला तर मग तुम्ही त्याच्या मागे पळणार का? तुम्हाला काय माहिती पाहिजे की हे असं विचारलं जाऊ शकतं की हे 0% आणि ते 3% म्हणजे नियंत्रित करणे, कमी करणे. हा अप्रोच एकदा डेव्हलप झाला बरोबर, तिथं आपण ते लागू करतो. चला ऑनलाईन फार मोठा एरिया इम्पॉर्टंट आणि सगळ्यात अवघड जाणारा आपल्या पूर्ण इकॉनॉमिक्स मध्ये विद्यार्थ्यांना, तो एरिया आपण क्लिअर केलेला आहे. ह्याचा अर्थ हा टॉपिक संपला नाही. आता याच्यात अजून भर घालणार आहे, ती म्हणजे कशाची भर? ग्रीन जीडीपीची. जीडीपी अजून संपलं नाही, पुन्हा रिअल जीडीपी, नॉमिनल जीडीपी. आता तर कुठे ह्या 4 कन्सेप्ट झालेल्या आहेत. चला, डोक्यात चाललंय का डोक्यावरून चाललंय रे? नक्की ऑनलाईन ऑनलाईन मध्ये फक्त फोन मध्ये जात असेल म्हणा. हा पण फोन मधून डोक्यात घ्या बाबा. जे तुम्ही बघताय फोनवर लेक्चर,